हॅलो, आज आपण बघणार आहोत झणझणीत मिसळ पाव। याच्यासाठी मी इथे 2 वाट्या मोड आलेली मटकी घेतलेली आहे। अर्धी छोटी वाटी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याचा कीस घेतलेला आहे। हा मी रेडीमेड कीसच घेतलाय। त्याच्यानंतर इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतला आहे, थोडासा लसूण घेतला आहे, आलं घेतला आहे आणि 1 मिरची घेतली आहे। मिरची ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर खूप तिखट नको असेल तर तुम्ही मिरची स्किप पण करू शकता। जेवढं लसूण घेणार त्याच्या अर्ध आपल्याला आलं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खडे मसाल्यांमध्ये इथे मी 2-3 लवंग घेतली आहे, 1 छोटा तुकडा दालचिनीचा घेतला आहे, 3 ते 4 काळे मिरे आणि 1 टेबलस्पून धणे घेतले आहेत। आता हे जे खडा मसाला जो आहे तो आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। इथे मी हाफ टीस्पून बडीशेप पण टाकलेली आहे। हा मसाला भाजून झाल्यानंतर इथे आपण जे बाकीचं आपण वाटण आहे ते आता बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण कांदा आधी परतून घेणार आहे, मिरची टाकलेली आहे। कांदा थोडासा ट्रान्सलुसंट झाला की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत आणि आलं टाकणार आहोत आणि टोमॅटो पण टाकलेला आहे। असं आपण हे मिश्रण जे आहे ते मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूस। आणि सगळ्यात शेवटी मी इथे सुकं खोबरं पण भाजून घेतलं आहे। आता हे सगळं एकत्र करून आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे। त्याच्यासाठी आधी मी खडे मसाले जे होते त्याची पूड करून घेतली आणि नंतर त्याच्यातच बाकीचं जे मिश्रण आहे ते टाकलंय। आता इथे मी रंग येण्यासाठी 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पण टाकली आहे। आता आपण पॅन मध्ये 4 चमचे तेल टाकणार आहोत आणि मोहरी मी अगदी थोडीशी टाकली आहे। ती मस्त तडतडली की त्याच्यामध्ये 1 ते 2 टीएसपी हिंग घातलेला आहे। हिंग हे शरीरासाठी खूप चांगलं असतं, सो मी हिंग नेहमी जेवणामध्ये थोडं जास्त घालते। यामध्ये मी कढीपत्ता पण बारीक चिरून टाकला आहे, त्याने त्याचा वास खूप छान येतो। नंतर आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि 3 चमचे मी इथे तिखट घातलं आहे। आता हे छान मस्त परतून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये मटकी घालणार आहोत। आता मिसळ बनवताना याच्यामध्ये मटकीच घालणं गरजेचं नाहीये, तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्स उसळी पण याच्यामध्ये घालू शकता, पण मला मटकी आवडते सो मी मटकीच घेतली आहे। ही छान परतायची। याला एक वाफ आल्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनिटं छान वाफ येऊ द्यायची आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली, झाकण येऊन त्याला 5 मिनिटं वाफ येऊ दिली आहे। बघा किती मस्त कलर आला आहे। चला, आपली मिसळ रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। थँक यू।